आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। कोण कोण आहे तिकडं? दार तर बंद आहे आणि इथं बी कोणी नाही। मग हे कसं काय पडलं? भूत? या घरात भूत तर नाही ना? अरे देवा, भूतच असणार, नाही तर हे कसं काय पडलं असतं? भूतच आहे इथं। देवा, राम 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 जय, थोडं खाऊन घे। नग, भूक नाहीये मला। अरे असं करून कसं चालेल? किती वेळ उपाशी राहणार आहेस तू? आणि जया, तू उपाशी राहून त्यांना बरं वाटणार आहे? 2 घास खाऊन घे। पोट भरलेलं असलं ना की माणसाचं डोकं काम करते। होय, कामले आहे, गरम गरम खाऊन घे बरं, बरं वाटेल तुला। काय मामा, जोवर आजी शुद्धीवर येत नाही आणि त्या दोघी आजीला भेटायला येत नाही तोवर मला का अन्नगड गोड लागायचं नाही। आणि मामा, मी अंबूच्या घरी गेल्यावर ते माझ्याशी कसं वागले, ते माझ्याशी काय बोलले हे महत्वाचं नाहीये। त्यांनी अंबून आत्याला इथं येण्यापासनं, आजीला भेटण्यापासनं मनाई केलीये, याचं मला जास्त वाईट वाटतंय। अरे पर रंगराव आणि राघव त्यांना पाठवतील असं वाटतंय का तुला? पाठवायलाच पाहिजे, का नाही पाठवणार? तुमच्या भी ना नको त्या लोकांकडून लईच अपेक्षा आहेत, पण तरी अंबू आणि सरस्वती ताईंनी तर यायलाच पाहिजे की। आमची पोटची पोर आहे ना ती, मग का आईला भेटायला मुहूर्त बघायला लागतोय? मामी, यात आताची काय चूक आहे? नानाने स्वतःच्या मानेवर कोयता ठेवून धमकी दिली म्हणल्यावर ती तरी काय बोलणार? मामा, मी आजीला बघून येतो। जया, चल। आंबे, अहो
अहो कुठं आहे? आजी कशी आहे? आजी अरे बोल की काहीतरी, आजी कशी आहे? आत आहे, तुम्हीच बघा. हो आजी. अहो बरं झालं तुम्ही दोघी आलासा. वय आम्हाला वाटतच होतं तुम्ही दोघींनी यायला पाहिजे. आमचा लय जीव आहे तुमच्यावर आणि तुमचं रक्ताचं नातं आहे ना. आऊला बरं नाही म्हटल्यावर चैनच पडत. आम्ही कोणाला मी न सांगता आलो इथं. काय? अहो बघ की एकदा माझ्याकडं. आत्या गंगाजल घ्या. गंगाजल? गंगाजल का? तुमच्या दोघीत तिचा जीव अडकला असेल. आता तुम्ही आलाय ना, बरं वाटेल तिला. हो राम 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 राम. आय आय उठ की. आय अगं पोट. आय उठ की. अगं काय काय झालं रात्रीचं? अगं आहे भूत बघितल्यावर काय ओरडलेस? अगं बघितलंय. काय भूत. काय? अगं वरडू नकस की भ्या वाटायलंय. कुठं बघितलंस? किचन मध्ये गेलो होतो पाणी प्यायला आणि तिथे येताना मला काहीतरी हालताना दिसलं. आहे अगं कसला तरी आवाज बी आला. आवाज? वही आहे. मला आता इथं नाही राहायचं. आपण उद्याच आपल्या घरला जाऊ. गप गा. अशी लय भूत बघितल्यात मी आणि उतरवल्यात बी. चल दाखव चल मला. नग म्या नाही येणार. अगं, मी आहे ना. अगं नको. चल म्हटलं ना. राम 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 राम. अंबू तू तरी हाक मारून बघ की ग. या उठ की. आजी आजी उठ ना ग. उठ की ग. मग तुझे अंबू आले. अहो डोळे उघड की गाव. अंबू आजीचा हात हल्ला. काय? आजी अंबू हाक मार बघ. अगं अजूनपर्यंत तिची काहीच हालचाल झाली नव्हती. बघ बघ हाक मार हाक मार. वय अंबू परत एकदा हाक मार. वय आत्या तुझा आवाज आजीच्या मनापर्यंत जातोय. तुझं ऐकते ती. एकदा हाक मारून बघ की. आजी आऊ आजी उठ की ग. तू मला मार. तू माझ्यावर रागव. खरं बोल की ग माझ्याशी. हे आजी उठ की. हा हे बघ तुझी अंबू आली. आत्या हे बघ आत्या आली. हा बोल की ग माझ्याशी. आजी अहो अहो अगं असं का करतीस? अहो अगं बघ की अंबू हाक मारायला तुला. उठ की. अहो
आजी आजी शुद्धीवर आली. हो आई नको आई अगं, चल की. अगं आई नको की आई नको नको चल, मी आई आहे ना. नको कुठं आहे भूत? कुठं आहे? भूत आहे म्हणा. कुठं आहे भूत? तिथं तर कोण बी नाही. कुठं आहे भूत? कुठं बघितलंस? अगं कोणतरी हाय तिथं कुठं? तिथं मी स्वतः माझ्या डोळ्यांनी त्या भूताला इकडून तिकडं जाताना बघितलंय. इकडं? तिथं तर कोणीच नाही. उर्मे, असले सँडल बंडल काय बोलू नका. अगं खरंच मी स्वतः भूताच्या सावल्या बी बघितल्या. सावल्या बघितल्या? होय म्हणजे इथं कुणीतरी लपलं होतं, त्यांच्याच सावल्या होत्या. पण ही सावल्या म्हणते म्हणजे जे कुणी लपलं होतं ते एक नाही, दोघं तिघ जण असणार. आता हे दार चुकून बंद झालंय का दुसरीच काहीतरी भानगड आहे? शोधून काढायला पाहिजे. चल कुठं? अगं चल. अगं नको आई. ए आशू जा आजीसाठी दूध घेऊन ये, जा. वय 2 दिवस झाले पोटात अन्नाचं कण नाही त्यांच्या. आशू जा लवकर घेऊन ये. वय आजी माझी लेक, हो माझी बाय, तुम्ही दोघी इथं. वय आजी आजी अगं कशाला उठतेस? अगं आराम कर की, आपण नंतर बोलू. तू तू आराम कर, तू शांत पडून राह की. राहू दे. मला आधी सांगा, तुम्ही दोघी इथं कशा? त्या माणसाने तुम्हाला येऊ दिलं? अगं ते सोड, तू बरी आहेस ना वाहू? मी बरीच आहे. मला काय धाड भरल्या? मला सांगा, तुम्ही भांडून तर आला नाही ना? जशी लांब जात जाऊन लाईट लाव. राघव, राघव, अरे राघव उठ की. बघितलंस कसा झोपलाय बघ तांगड्यावर करून. अंबिका, माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे. बायकोची माघारी वेगळीच नाटकं सुरू आहेत आणि झोपेत पण तिचा जप चाललाय. राघव, ए राघव, अरे उठ की. अरे काय ग आत्या, तू काय करायलास एवढ्या रात्री इथं? अरे राघवा, अंबिका कुठे आहे बघ. हे आत्या जाऊन झोप तू आणि मला पण झोपू दे. काय चाललंय तुझे? अरे असं खुळ्यागत काय करायलायस? एवढ्या रातच्याला तुझी बायको कुठे गेली बघ आधी. हे सांगायला एवढ्या रात्री इथं आलीस तू? राघवा, तुला सांगितलं ना मग खुळ्यागत करू नका म्हणून. कुठे गेली बघ आधी अंबिका. अगं गेली असेल कुठंतरी, स्वयंपाकघरात असेल, नाहीतर बाथरूम मध्ये असेल. आम्ही समधीकडे शोधलं, कुठं बी नाही तुझी बायको. आणि मला खात्री आहे तुझी बायको तुझा शब्द तोडून तिच्या भावाला आणि आजीला भेटायला गेली. आत्या, तुला काही चैन पडत नाही काय? हा? ती नाही दिसली तरी तिच्या नावानं ओरडायचं, दिसली तरी तिच्यावर ओरडायचं. हा? काय रात्री बनबन करायला आलेस आणि काय नाही ते आरोप मी खपून घेणार नाही, सांगून ठेवतो. माझ्यावर काय आवाज चढवालायस? जाऊन बायकोवर आवाज चढव, तिला ताब्यात ठेव. तुझी बायको तुझ्या माघारी तिच्या प्रियकराला भेटते, रात्री बेरात्री चोरून घराबाहेर पडते. हे काय चांगल्या बायकोची लक्षणं नव्हेत, तुला खुळ्यात काढालेत. अंबिका, अंबिका, ए अंबिका. अगं आजी काय करायला लागलीस तू? अगं आराम कर की, आपण नंतर बोलू. अगं नाही जय, मला जे बोलायचंय ते बोलू द्या. माझ्या मनावरचं मोठं वजन उतरत. अगं बोल की नंतर, आता कशाला गडबड? आणि एवढं काय महत्वाचं आहे बोलायचंय तुला? नंतर बोल की.
नाही नाही, आधीच लई उशीर झालाय. मला आता ह्यो भार सहन होईना झालाय. मला बोलू द्या, सगळं बोललंच पाहिजे मला. अगं हो हो सांग, पण तुला आरामाची गरज आहे. आता कुठं तुझ्यात राहणार आहेत हा? मामा बरोबर बोलायला लागले आजी. अगं आम्ही इथंच तर आहोत, आम्ही कुठं चाललोय? तू आधी काहीतरी खाऊन घे चल. नाही अंबू, मला बोलू द्या, त्याशिवाय मला बरं वाटणार नाही. जया, या 2 घरात जे काय चाललंय ना, त्या मीच जबाबदार आहे. तू जबाबदार म्हणजे कसं काय? अगं नाही आजी, तुझा याच्याशी काय संबंध आहे? अंबू, योग्य वेळेचा नकार आणि चुकीच्या वेळेचा होकार हे आपलं नशीब बदलू शकते. त्यावेळेलाच मी राघव संग तुझ्या लग्नाला नकार दिला असता, कदाचित आपल्यावर ही वेळ आलीच नसती. म्हणजे खर तर त्यावेळेला अंबूला त्या घरात द्यायलाच नको होती. लय मोठी चूक केली. आऊ, अगं तुला काय म्हणायचंय ते स्पष्ट सांग बघू. अंबिकानं केलेल्या त्या ग्रहदोष निवारण पूजेमुळे राघवच्या जीवावरचं गंडांतर टळलं, पण आयुष्याचा पुढचा प्रवास खडतर आहे. मला त्याच वेळेला गुरुजींनी जयाची आणि अंबिकाची पत्रिका बघून सांगितलं होतं, राघव संग लगीन झालं हे बहीण भावाचं नातं तुटत, इतुष्टील दोघात म्हणून. आजी, तू हे समजा खरं सांगायला लागलेस? होय अंबू, मी तेव्हाच बोलायला पाहिजे होतं. सरूच्या प्रेमापोटी मी गप राहिले. राघव बी सुधारला होता. म्हणलं गुरुजींचं भविष्य खोटं ठरल, पण नाही. लय मोठी चूक झाली माझ्याकडनं. चूक नाही, मी लय मोठा गुन्हाच केला. गाऊ, मला एकदा विश्वासात घेऊन सांगायचं होतंस, मी हे लग्न सुरिलं नसतं. या दोघांना वेगळं करून मी माझ्या लेकाचा आनंद शोधला नसता ग. खरंच सरू, माझं चुकलंच. मला माफ करा सगळ्यांनी. अहो शांत हो, तुम्ही सगळे शांत व्हा. हे बघा, जे झालंय ते झालंय, ते काय आता बदल करता येणार नाही. पण जे पुढे होणार आहे त्याच्याबद्दल आपण काहीतरी विचार करूया. होय हो, आपण करू समज, पण ती सुनंदा नावाची जळू चिकटले ना, तोपर्यंत काय बी शक्य नाही. हे सगळं सुरळीत व्हावं असं वाटत असेल सगळ्यासनी, तर एक उपाय हाय, कोणता? सांगते. तो उपाय फक्त त्या अंबिकाच करू शकते आणि अंबिकालाच करावं लागेल. कुठं दिसते का? हाय का कुठं? हे काय ना सरस्वती कातीला आल्या, तिची कात काढायला पाहिजे. माझा सबूत ओलांडून बाहेर झाली काय? दिसत नसली ना
तरी लई शानपणा या अंबिकेमध्ये. तिनंच फूस लावली असणार. स्वतःचा संसार नीट जमाना झालाय म्हणून दुसऱ्याच्या संसारात आग लावायला निघाली. वेळीच आवर घाल बाबा रंगराव यांना. लढायच्या वेळेला तुझा राजीनामा असतो कायम. माझा शबूत तिच्या लक्षात नसेल. मी विसरलेलो नाही. आज माझ्या हाताने विधवा करतो तिला. माझं लगीन होय जय. अंबीच्या पुढाकारानं तुझं लगीन झालं तर तुमच्या नात्यातल्या सगळ्या कटकटी संपतील. सगळं कसं व्यवस्थित होईल. होय आज असेल तर तुम्ही पटापट बरे व्हा. मग आपण लागलीत जयाचं आणि आशूचं लगीन लावून देऊ. काय आशू? अंबू तू काय बी काळजी करू नकोस. मी ह्या समधी तयारी करते. आपण एक काम करू, लगीन समधे विधी समध घरच्या घरीच करू. हा म्हणजे कसं गर्दी नको, जास्त बडे जाऊ नको, एकदम साधेपणानं करूया लगीन. आपल्याला काय लगीन झाल्याशी मतलब नाही का. पण यामुळं जर तुमच्या भावा बहिणीतलं अंतर कमी होणार असेल तर मग आपल्याला जयाचं आणि आशूचं लगीन लवकरात लवकर केलं पाहिजे. काय विनीता, तुला वाटतंय तेवढं सोपं नाहीये. जयाचं लगीन म्हणजे तारेवरची कसरत असणार आहे. त्याच्या लग्नात लई अडचणी येणार आहेत, लई संकट येणार आहेत. त्यातनं कसा मार्ग काढायचा हे फक्त अंबिकावर अवलंबून आहे. आणि हे अंबिकाच करू शकते. म्या काय म्हणतो जया, आऊ म्हणतीया आणि गुरुजींनी बी सांगितले तर होऊ दे तिच्या मनासारखं. तशी आपली काय अडचण नाही. एखादा जवळचा मुहूर्त बघून लगीन करून टाकूया. हा चला मग तयारीला लागलं पाहिजे. नाही म्हणजे घरच्या घरी करायचं झालं तरी पण तयारी करावीच लागेल ना. विनीता, पर लई काळजी घ्यायला लागणार आहे बघ. काळजी? आता कसली काळजी? राघव आणि रंगराव जयाच्या लग्नात विघ्न आणणार नाहीत याची काळजी. गुरुजींनी सांगितलेलंच आहे. ही दोघं जयाच्या जीवावर उठणार. त्याला सुखानं जगू देणार नाही.